हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये तीन महत्त्वाचे रूल आहेत. हे तिन्ही रूल आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. बरं, ते कोणते रूल आहेत? तर पहिला आहे अबो प्रिन्सिपल. दुसरा कोणता आहे तर हंट्स रूल, आणि नंतर पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तिन्ही महत्त्वाचे आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. आता तुम्ही आता सर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपासून सांगा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? आपण इलेक्ट्रॉनला डिस्ट्रीब्यूट करतो शेल, सबशेल, ऑर्बिटलमध्ये. संपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण लिहितो ना 2,8,18 हे शेल झालं. सबशेलमध्ये 1s 2s 2p या पद्धतीने हे सबशेल झाला. इथं चालायचं. आता पहिला आपल्या ह्याच्यामध्ये येतं, पहिला आपण पाठ घेऊ अबो प्रिन्सिपल काय ते. अबो कुठलं सायंटिस्टचं नाव नाही आहे, हे लक्षात ठेवा. परीक्षेला नीटच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात की कोणतं प्रिन्सिपल हे सायंटिस्टवर नाही आहे म्हणून, सायंटिस्टच्या नेमवर नाही. अबो प्रिन्सिपल एक जर्मन वर्ड आहे, ज्याचा अर्थ काय? बिल्डिंग अप, ज्याला आपण म्हणतो निर्माण, ज्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन, टू बिल्ड अप, असा याचा अर्थ आहे. मग आता किंवा काही जण याला असंही नाव देत येतं N+L रूल. हा नील बोर नावाच्या सायंटिस्टने इंट्रोड्यूस केला, म्हणून याला बोर सुद्धा या नावानं सुद्धा ओळखल्या जाते. ठीक आहे. आता अबो प्रिन्सिपल आहे काय? तर सिंपल आहे. इलेक्ट्रॉन पहिले लोअर एनर्जी लेवलमध्ये फिलअप करा, नंतर हायर एनर्जी लेवलमध्ये फिल करा म्हणते. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल. म्हणजे जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉन सबशेलमध्ये फिलअप करायचं आहे तेव्हा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, लोअरवरून कुठे जायचं तर हायरवरमध्ये. कसं? फॉर एक्झाम्पल इथं पहा, शेल आपल्याला माहिती आहे KLM, न्यूक्लियसपासून जे जवळचा शेल आहे त्याला आपण म्हणतो के शेल. के शेलची एनर्जी सगळ्यात कमी असते. आणि जसं जसं न्यूक्लियसपासून आपण दूर जातो तसं तसं काय होते, त्या शेलची एनर्जी काय होत जाते? वाढत जाते. झालं क्लिअर? म्हणजे शेलच्या बाबतीत ऑर्डर तर क्लिअर झाली आपली. कोणती ऑर्डर? के लेस दॅन काय, L लेस दॅन काय, M लेस दॅन काय, N, या पद्धतीने ऑर्डर झाली. आता आपल्याला इलेक्ट्रॉन सबशेलमध्ये फिलअप करायचा आहे. अबो प्रिन्सिपल काय सांगते? जेव्हा इलेक्ट्रॉन तुम्हाला फिलअप करायचा आहे कशामध्ये? सबशेलमध्ये, तेव्हा पहिले लोअर एनर्जी लेवलमध्ये फिलअप करा. आता प्रश्न असा आहे की सर आम्हाला सबशेलच माहीत नाही. मग शेलमध्ये काय असते? सबशेल. पहा, लक्ष द्या. जसं मी तुम्हाला मागे एकदा सांगितलेलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओ, टाकळकर सरचा ॲड्रेस फाइंड आउट करायचा. टाकळकर सर राहत आहेत कुठे? अरे टाकळकर सर परभणीमध्ये ते राहतात. अरे परभणीमध्ये कुठं राहतात? मग ते सर ते विकासनगरच्या तिथं राहतात. अरे पण विकासनगरला कुठे? अरे ते देशमुख हॉटेलजवळ. मग तुम्ही काय करायला येतं? या इलेक्ट्रॉनचा ॲड्रेस फाइंड आउट करायलेत का नाही? मग तसंच इलेक्ट्रॉनचं आहे. शेल नंतर सबशेल नंतर ऑर्बिटल, या पद्धतीनं. मग जेवढे शेल आहेत तेवढे सबशेल. नंबर ऑफ शेल इज इक्वल टू नंबर ऑफ सबशेल. पहिल्या शेलमध्ये, फर्स्ट शेलमध्ये एकच सबशेल आहे S. दुसऱ्या शेलमध्ये, L शेलमध्ये 2 सबशेल आहेत S आणि P. बरं, तिसऱ्या शेलमध्ये SPD. म्हणजे हे सगळे काय झाले? सबशेल झाले. आपल्याला SPDFच माहिती आहेत, पण समजा पुढे आले तर मग पुढे G येणार, H येणार, I येणार अँड सो ऑन, या पद्धतीनं. ठीक आहे. मग आता अबो प्रिन्सिपल काय सांगते पहा बेटा. माझ्याकडे समजा शेल सबशेलचं कॉन्फिगरेशन 1s 2s 2p 3s. आता काय सांगते? हे शेल झाला, हा सबशेल झाला, हा शेल झाला सबशेल, शेल सबशेल. म्हणजे दुसऱ्या शेलमध्ये 2 सबशेल आहेत. कोणते कोणते सबशेल आहेत? S आणि P. मग आता या दोघांमध्ये अरे पहिले इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचं आहे? पहिले इलेक्ट्रॉन ॲड कुठे होईल? 2s मध्ये का 2p मध्ये? हे सांगते अबो प्रिन्सिपल. म्हणजे अबो प्रिन्सिपल काय सांगायले? इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी. झालं इथं? चला तर पुढे पहा किती इंटरेस्ट. मग आता 2s आणि 2p मध्ये भरायचा कुठे पहिले इलेक्ट्रॉन?
मग यासाठी याच्यामध्ये इथे एन प्लस एल रूल. एन प्लस एल रूल काय सांगते पहा. या एन प्लस एल रूलमध्ये हे एन म्हणजे काय म्हणतो आपण, नंबर ऑफ शेल म्हणतो त्याला. हे नंबर ऑफ शेल झाला. आणि एल म्हणजे काय झाला तर नंबर ऑफ काय झाले, सबशेल. याचा अर्थ काय, याचं पुढे डिटेल आपल्याला क्वांटम नंबरमध्ये आहे बरं का. फक्त आपण याच्यासाठी हा इथं रूल घेतला आहे. याचा डिटेल क्वांटम नंबरमध्ये आहे. पहा आता एन म्हणजे काय, नंबर ऑफ शेल. मग याला नंबर दिले. चला मी एन इज इक्वल टू 1 2 3 4. पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल, चौथा शेल. झालं. यस सॉरी यल म्हणजे काय, नंबर ऑफ काय, सबशेल. नंबर ऑफ काय, सबशेल. आपल्याकडे सबशेल कोणचे कोणचे आहेत, एस ए, पी ए, डी ए, एफ ए. याला नंबर द्या म्हणाले. याला नंबर दिला मी 0, याला नंबर दिला 1, याला 2, याला दिला 3. झालं. इथं काय नंबर दिले, 1 2 3 4 हे नंबर दिले मी शेलला. सबशेलला सुद्धा नंबर दिले. एसला नंबर कोणता दिला, 0. पीला कोणता दिला, 1. डीला कोणता दिलाय, 2. एफला कोणता दिलाय, 3. पुढे दिला एस पी डी एफ. जीला नंबर दिला काय, 4. गरज नाही त्याची आपल्याला. आता दिला नंबर. मग आता इथं पहा 2s आणि 2pa. मग मला सांगा याची, या 2s मध्ये याची यांची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. ही यांची व्हॅल्यू. आणि यस ला नंबर किती आहे, 0. म्हणजे 2 + 0 इज इक्वल टू किती, सॉरी किती आहे, 2. या केसमध्ये 2pच्या केसमध्ये नंबर ऑफ शेलला कोणता शेल आहे, सेकंड, 2 नंबर. पीला नंबर किती दिलेला आहे आपण, 1 नंबर दिलेला आहे. म्हणजे टोटल किती झाला, 3. मग तुम्ही तर सर याचा एनर्जीशी काय संबंध. मग लक्षात ठेवा एन प्लस एल रूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणते तर एनर्जी. मग आता तुम्ही इथं तुमच्या लक्षात येईल इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. म्हणजे याचा अर्थ याची एनर्जी जास्त आहे, याचा अर्थ याची एनर्जी कमी आहे. 2pची एनर्जी जास्त आहे आणि 2sची एनर्जी काय, कमी आहे. मग पहिले इलेक्ट्रॉन कोणाला देणार आहेत, कोणत्या सबशेलला देणार आहेत, 2sला देणार का 2pला. मग तुम्ही म्हणणार सर पहिले इलेक्ट्रॉन 2s आणि नंतर कोणाला येणार, 2pला. हे जरा तुमचं अबोव प्रिन्सिपल. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. पहा अजून एक एक्झाम्पल याचे आपल्याला घेता येते. हे एन इज इक्वल टू काय घेतलं आपण, 1, हे 2, हे 3 आणि हे 4. आणि एल म्हणजे काय येणार, 0 1 2 3 एस पी डी एफ. आता अजून एक एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल याच्यामध्ये पहा, 3D 4s. या दोघांमध्ये मला सांगा कोणाची एनर्जी कमी आहे. मग परत आला तुमचा कोणता, हा एन प्लस एल रूल. हा एन प्लस एल रूल. चला आपण चेक करू. 3D म्हणजे कोणता झाला शेल झाला, थर्ड. हा 3, हा झाला एन. इथं एलची व्हॅल्यू, डीची व्हॅल्यू किती आहे पहा, किती आहे, 2. म्हणजे हा किती झाला, 5. बरं 4s मध्ये पहा, हा 4s किती झाला, हा 4, 4th शेल. आणि यसला नंबर किती आहे, 0. तर आला. आता मला सांगा 4s मध्ये इलेक्ट्रॉन पहिले एंटर करणार, 4s मध्ये पहिले एंटर करणार का 3D मध्ये इलेक्ट्रॉन करणार, या दोघांमध्ये कोणाची एनर्जी कमी आहे. मग तुम्ही म्हणणार सर 4s सबशेलची एनर्जी कमी है. मग पहले इलेक्ट्रॉन किसको दो, जिसकी एनर्जी कम है, जिस सबशेल की एनर्जी कम है. तो अबोव प्रिंसिपल ये सबशेल के बारे में कहता है. झालं बेटा क्लिअर. चलायचं पुढे. आता पिरियडिक टेबलचा तुम्ही चार्टही तयार करू शकता. कोणतं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. आता मला सांगा, मी समजा या पद्धतीने आलो तर आपल्याला माहिती आहे 1s नंतर काय ना 2s नंतर 2p. ह्याला 1s पेक्षा 2s ची एनर्जी असतं. 2s नंतर 2p नंतर कोणता येणार 3s नंतर कोणता येणार 3p नंतर कोणता येणार 4s आणि त्याच्यानंतर कोणता आहे 3d. हे या पद्धतीनं
याची एनर्जी कमी आहे, याची एनर्जी जास्त आहे. झालं क्लिअर? बरं, याच पद्धतीनं तुम्ही 4s, याच पद्धतीने 5s 4d करा, 6s आणि काय 5d करा, सेम येणार आहे, काहीच फरक पडत नाही. हे झाला तुमचा अबोव प्रिन्सिपल. झालं क्लिअर? इथं चलायचं पुढे. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो का नाही, लोअर दी n+n व्हॅल्यू, लोअर इज दी एनर्जी. मग आता परत प्रश्न असा येईल की सर काही वेळेस n+l ची व्हॅल्यू जर सेम आली तर, n+l ची व्हॅल्यू सेम आली, दोन्ही सेम आल्या तर काय करायचं? मग अशा कंडिशनमध्ये ज्याची n ची व्हॅल्यू कमी आहे, ज्याची n ची व्हॅल्यू कमी आहे त्याची एनर्जी कमी असते, लक्षात ठेवा. लक्षात आलं इथं? चला बेटा पुढे. हे झाला बेटा तुमचा अबोव प्रिन्सिपल. बरं, आता हंट्स रूल. पहिला झाला अबोव प्रिन्सिपल. आता हंट्स रूल किंवा होन्स रूल. आता हे हंट्स रूल काय सांगते पहा, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कार्बन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. याचं जर तुम्ही शेलचं कॉन्फिगरेशन जर लिहिलं तर तुम्ही काय लिहिणार? 2,4. बरोबर आहे का? पहा. आणि याच कार्बनचं मला जर सबशेलचं जर कॉन्फिगरेशन काढायचं आहे तर मी काय करणार आहे? पहिल्या शेलला एकच सबशेल आहे, कोणता? S. दुसऱ्या शेलला 2 सबशेल आहेत, 2s 2p. हे शेल झाला, हा सबशेल झाला, शेल झाला, सबशेल झाला. हे झालं त्याचं कॉन्फिगरेशन. झालं. आता मी जर याला विचारलं बाबा तू कुठे राहतो, पण ते म्हणतो सर मी पहिल्या शेलमध्ये राहतो. अरे पण कुठे राहतो पहिल्या शेलला? अरे मी S सबशेलमध्ये राहतो. हे गेला S मध्ये. झालं तर मग या 4ला जर विचारलं की तुम्ही कुठे राहता, ते म्हणतो सर मी सेकंड शेलमध्ये राहतो. अरे पण सेकंड शेलमध्ये कुठे? सर या आम्ही 2 या S मध्ये राहतो आणि बाकीचे हे दोघं येतं हे P मध्ये राहतात. S हे 2s, हे 2s2 आणि हे 2p2. हे झालं शेल, हे झालं शेल सबशेल कॉन्फिगरेशन. झालं क्लिअर इथं? अबोव प्रिन्सिपल मध्ये पाहिलं 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त, 2s पेक्षा 2p ची एनर्जी जास्त. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय? शेलमध्ये सबशेल आणि सबशेलमध्ये ऑर्बिटल. सबशेलमध्ये काय? ऑर्बिटल. मग आता इथं P सबशेल आहे. P हा काय? सबशेल आहे. मग P सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल आहेत, कारण P ची कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉनची आहे. आपल्याला माहिती आहे किंवा सर S ची कॅपॅसिटी किती असते? तर 2 आहे. P ची 6 आहे, D ची किती आहे? 10 आणि F सबशेलची किती आहे? 14 आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स S मध्ये किती असणार? तर 2 आहेत. P मध्ये किती आहेत? 6. D मध्ये किती आहेत? 10. F मध्ये किती आहेत? 14 आहेत. मग आता इथं तुम्ही पहा, या P सबशेलमध्ये 3च ऑर्बिटल आहेत. 3 ऑर्बिटल. इथं पहा, S मध्ये 1 ऑर्बिटल आहे, P मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. नंतर D मध्ये किती येतं? तर किती येतं? 5 ऑर्बिटल आहेत. F मध्ये किती येतं? 7 ऑर्बिटल आहेत. पण लक्षात ठेवा, P मध्ये 3 ऑर्बिटल आहेत तर तिघांची एनर्जी सेम आहे. D मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, 5 जणांची एनर्जी सेम आहे. शेल मध्ये केलं तर काय येणार? K ची कमी आहे. K पेक्षा कोणाची जास्त आहे? L पेक्षा कोणाची जास्त आहे? M अशी आहे. सबशेल मध्ये कोणाची आहे? सर S पेक्षा P ची एनर्जी जास्त आहे, P पेक्षा D ची जास्त आहे, D पेक्षा F ची एनर्जी जास्त आहे, F पेक्षा G ची एनर्जी जास्त आहे. ऑर्बिटल मध्ये सगळ्यांची एनर्जी सेम, सबकी एनर्जी सेम राहते. चले आगे. मग आता हे झालं तुमचं शेल सबशेल. मला याचं ऑर्बिटलचं जर कॉन्फिगरेशन काढायचं झालं तर मी ते बॉक्सनं रिप्रेझेंट करतो बेटा. मग आता इथं पहा, पहिल्या शेलमध्ये S सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल आहे, ते म्हणजे कोणता आहे? S. मग आता रिप्रेझेंटेशन हे बॉक्सनं रिप्रेझेंट करायला. हा झाला ऑर्बिटल, हाही झाला तुमचा ऑर्बिटल आणि याच्यामध्ये तुमचे 3 ऑर्बिटल आहेत. झालं. PX, PY, PZ हे त्याचे नाव आहेत. P ऑर्बिटलचा शेप कसा आहे? तर डंबेल शेप.
आता अबो प्रिन्सिपल आपल्याला सबशेलच्या बाबतीत सांगितलं कसे भरायचे ते. अरे पण आता ऑर्बिटलच्या बाबतीत इलेक्ट्रॉन भरायचा आहे. आता मला सांगा, इथं पी सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग हे 2 भरायचे कसे? यासाठी रूल याला हंड्स रूल. मग हंड्स रूल काय सांगते? इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू ऑर्बिटल. हे ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू ऑर्बिटल, फर्स्ट फिलअप सिंगलली. पहिले एक एक भरा, पहिले एका स्पिनचे भरा, पहिले पॅरलल स्पिनचे भरा. म्हणजे इलेक्ट्रॉन्स एंटर्स इनटू ऑर्बिटल, फर्स्ट फिलअप इट सिंगलली, देन इट गेट पेअर्ड. मग आता पी सबशेलमध्ये तर 2च इलेक्ट्रॉन आहेत, मग भरताना कसे भरायचे? पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये हे 1 इलेक्ट्रॉन भरला, याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन भरला. याच्यामध्ये तर ऑलरेडी 2 आलेलेच, हे 1 आणि हे 2 इलेक्ट्रॉन. हा झाला तुमचा हंड्स रूल. यस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, यस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, आणि पी मध्ये किती ऑर्बिटल आहे? तर किती येतं? 3 आहेत. पी एक्स, पी वाय, पी झेड. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. चला, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, 2, किती आला? 5. शेलचं कॉन्फिगरेशन. सबशेलचं काय करणार? सर 2च शेल आहे त्याला. हे 1, हे 2 शेल आहेत. हे शेलचं कॉन्फिगरेशन, सबशेलचं कॉन्फिगरेशन. यात हे 2 इलेक्ट्रॉन तुमचे 1s2 चे झाले. हे 5 पैकी 2 इलेक्ट्रॉन कुठे गेले? तर यस मध्ये. बाकीचे किती गेले? तर पी मध्ये गेले. म्हणजे इथं पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 आहेत पी सबशेलमध्ये. आता मला याला ऑर्बिटलमध्ये फिलअप करायचं आहे. पी सबशेलमध्ये तर 3 ऑर्बिटल येतं. मग यासाठी कोणता रूल येणार? हंड्स रूल येणार. हंड्स रूल येणार म्हणजे ऑर्बिटलमध्ये फिलअप करताना फर्स्ट फिलअप इट सिंगलली, हंड्स रूल सांगते. मग इथं पहा, मी रिप्रेझेंट करायला बॉक्सनं. हा एक ऑर्बिटल, एकच ऑर्बिटल. इथं 3 ऑर्बिटल आहेत, 1, 2, 3. हे 2 इलेक्ट्रॉन, एक क्लॉकवाईज, एक अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. इथं 1, हे 2 आणि हे 3 इलेक्ट्रॉन. हा झाला काय तुमचा? हंड्स रूल झाला. म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे पहा. या कोणी कोणाचे रूल डिस्टर्ब नाही केलेले आहेत. अबो प्रिन्सिपल सबशेलच्या बाबतीत सांगते, हंड्स रूल ऑर्बिटलच्या बाबतीत सांगते. ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे, मग सेम आहे तर भरायचे कसे? मग एक एक भरा आणि नंतर त्यांच्यावर काय करा? पेअरिंग करत बसा. झालं क्लिअर? आता अजून एक ऑब्झर्व करा. आता मी येतो पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपलमध्ये. परत मला पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगते? पॉलिश म्हणते ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन पाहिजेत म्हणे. नो ऑर्बिटल कंटेन्स मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल में ज़्यादा से ज़्यादा 2 इलेक्ट्रॉन चाहिए बोले. आता मला सांगा, यस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, एकच ऑर्बिटल आहे तर इलेक्ट्रॉन किती राहणार आहे? तर 2. इथं पण 2च इलेक्ट्रॉन आहेत. पी मध्ये किती ऑर्बिटल आहेत? 3 आहेत. 3 ऑर्बिटल आहेत. मग इलेक्ट्रॉन किती जाणार आहेत? एका ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त किती येणार आहेत? 2. याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2 इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. पर चला एक्झाम्पल घेऊ ना. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, कॉन्फिगरेशन 2,6. हे झालं शेलचं. सबशेलचं काय येणार? सर 1s. सेकंड शेलमध्ये 2 सबशेल, 2s 2p. पहिल्या शेलचे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत यस मध्ये गेले. दुसऱ्या शेलचे 6 पैकी 2 यस मध्ये गेले, पी मध्ये 4 गेले. हे झालं तुमचं कोणतं? सबशेलचं कॉन्फिगरेशन. आता याला ऑर्बिटल, ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करताना आपण बॉक्सने रिप्रेझेंट करायलो. आता बॉक्समध्ये काय सांगते? यस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, हे एक ऑर्बिटल. पी मध्ये 3 ऑर्बिटल आहेत, हे 3 ऑर्बिटल. पॉलिश काय सांगते? एका ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन. हे पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल. नो ऑर्बिटल कंटेन मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन. झालं. आता नायट्रोजन नंतर ऑक्सिजन आहे. इथं पी मध्ये 4 आहे, तर 4 पैकी ऑर्बिटलमध्ये भरताना कसे भरायचे? तर सिंगलने फिलअप करा, एका स्पिनचे फिलअप करा. हे झाला कोणता रूल? तो तुमचा हंड्स रूल. मग इथं आपण काढतो, सर फर्स्ट पहिले इलेक्ट्रॉन सिंगलने फिलअप करा. केला. आता चालू केली मी त्याची पेअरिंग. झालं. इथं
चला बेटा पुढे. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता तुम्ही पुढची करू शकतात. ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन ऍड झाला. फ्लोरीन नंतर कोण येतं, निऑन, अजून एक इलेक्ट्रॉन ऍड झाला, संपलं. म्हणजे तुमचे तिन्ही रूल झाला इथं. हे बॉक्सनं जे रिप्रेझेंटेशन आहे ते काय आले तुमचे, ऑर्बिटल. अबो प्रिन्सिपल काय सांगते, फक्त सबशेल साठी सांगते. हंट्स रूल काय सांगते, ऑर्बिटल साठी सांगते. ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करताना कसे भरायचे, तर सिंगल नंतर पेअरिंग करायची. आणि ऑर्बिटल मध्ये जास्तीत इलेक्ट्रॉन किती पाहिजे बेटा, तर जास्तीत जास्त किती पाहिजे, तर 2. संपलं. झालं क्लिअर? ठीक आहे, कळलं बेटा इथं. थँक्यू.